हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला पण रोज नाश्ता काय बनवायचा याचा प्रश्न पडतो का? तर चला ह्या प्रकारे नाश्ता बनवून बघा। इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मी। ती स्वच्छ अशी नाही म्हणजे मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती रात्रभर भिजवली, 4 तास भिजवले तरी चालेल। तसं रात्री भिजवली तर खूपच छान। त्यानंतर सकाळी तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नाश्ता पण बनवायच्या टायमिंगला त्यात थोडासा लसूण, चवीनुसार आपल्याला म्हणजे जेवढं तिखट पाहिजे तेवढी मिरची घालायची। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, पेस्ट करून घ्यायची बारीक तर बघू शकता छान अशी पेस्ट पण तयार झालेली आहे बारीक। आता डाळीची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। भिजवलेली डाळ आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। छान अशी डाळ पण अशी बारीक करून घेतलेली आहे आपण मिक्सरला। डाळीची पेस्ट पण करून घेतली आहे। त्यात आता आपण लसूण, कोथिंबीर, मिरची बारीक केलेली घालायची। त्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, मी असं टाकते कारण मला हाताने कळतो अंदाज, असा चमच्याने नाही कळत। थोडेसे जिरे आणि थोडंसं ओवा पण घालायचं, त्यात चवीला खूप छान होतं। म्हणजे हे एकदम अशी साधी पद्धत आहे घरगुती, म्हणजे जे घरी आहे त्या सामानात आपण बनवू शकतो। जास्त काही अवघड नाही आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर आता आपण कढई ठेवलेली आहे, त्यात तेल ओतून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला जे वाटण आपण बनवून घेतलं होतं सगळं मिक्स करून, ते आपल्याला इथे भजी तळल्यासारखं तळून घ्यायचं आहे ते। इथे तुम्ही बघू शकता मी भजी तळल्यासारखं ते टाकून तळून घेणार आहे। जास्त मोठी साईज नाही बनवायची त्याची, छोटी छोटी बनवायची। बघू शकता छान असं ते तळलेलं आहे, काढले परत टाकले। त्यानंतर इकडे भजी तळून होईस्तोवर आपल्याला इकडे ते ताकाची तयारी करायची। म्हणजे हे आपण रेसिपी बनवतो ते मूगवडं असं त्याचं नाव आहे। तर त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे। दही घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे। छान असं दही बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर एक पातेलं ठेवलं गॅसवर, त्यात थोडंसं तेल घालायचं। तेल थोडं गरम झालं की त्यात जिरे आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची। तिखट त्यात घालायचं नाही आपल्याला, भज्यामध्येच तिखट घालायचं आहे। त्या ताकामध्ये तिखट घालायचं नाही आहे। बघू शकता लसूण आणि कोथिंबीरची पण पेस्ट आपण घातलेली आहे। त्यानंतर थोडंसं कढीपत्ता पण घातला आहे। कढीपत्ता आधी घालतात पण मी विसरले होते, त्यामुळे मी नंतर घातला। काय हरकत नाही, असं त्यात समजून घ्या। त्यानंतर ताक असं ओतून मिक्स करून घेतले छान असं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात।
आणि ताकाला जास्त उकळी येऊन द्यायची नाही, फक्त 5 मिनिट थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. तर इकडे तयार झालेलं आहे. तर बघूया आता आपण पिल्लूला देऊन पिल्लूची ॲक्शन. तर ह्या रेसिपीचं नाव आहे मूगवडं. तर तुम्ही बनवता का आणि तुमच्या इकडे काय बनतात ह्या रेसिपीला कमेंट करून नक्की सांगा.